तर मित्रांनो, आज आम्ही गेलो पैठणला. तर आपल्याला माहीत आहे पैठणची सध्या यात्रा चालू आहे षष्टीची. तर मी, अक्का, भाऊ, सोनाली आणि रुद्र सकाळी पहाटे 5 वाजता घरून आम्ही निघलो होतो आणि तिथे 7:30 वाजता पोहोचलो. त्याच्यानंतर गंगेमध्ये आंघोळ केल्याच्यानंतर आम्ही देवाचं दर्शन घेतलं. देवाचं दर्शन घेतल्यानंतर तिथं भगवान बाबाची पायदिंडी आलेली असते, तिथे गेलो, कीर्तन ऐकलं, काला घेतला आणि त्याच्यानंतर काही यात्रेमध्ये फिरलो. आणि यात्रेमध्ये फिरल्याच्यानंतर आम्ही घराकडे निघालो. घराकडे जात असताना शेवगाव आणि पैठणच्यामध्ये गोटण गावाजवळ आमचा छोटासा ॲक्सिडेंट झाला. मित्रांनो, ॲक्सिडेंट खूप मोठा झाला असता. तर मित्रांनो, झालं असं की मी 60-70च्या स्पीडने चाललो होतो हवेने. तर अचानक 50 मीटरवरती 2 गाड्या टक्कर खेळत होत्या त्या रस्त्याच्या साईडला आणि त्या अचानक रस्त्यावरती आला. तर मी अर्जंट ब्रेक दाबणार, परंतु अर्जंट ब्रेक दाबला असतं तर मागून 2 व्हीलर होत्या, खूप फास्ट होत्या, ते डायरेक्टली येऊन गाडीवर चढले असते. त्यामुळे मी गाडी हळूवार कंट्रोल केली आणि 25च्या स्पीडने त्या गाडीला जाऊन धडकली. गाडीला जाऊन धडकल्यानंतर खूप मोठा आवाज झाला, कारण की हेडलाईट पण फुटली आणि जी हेडलाईट बसली, जी बॉडी असते फायबरची, ती निघून पडली आणि मागून 2 व्हीलर आलेली आहे ती पण मागून येऊन धडकली. त्यामुळे ती मागले पण जी फायबरची बॉडी असते ती पण चेपली होती आणि साईडला काही निघली होती. अर्जंट ब्रेक दाबला असतं तर त्या गाडी धडकली नसते, परंतु मागून जी 2 व्हीलर होती ती खूप येऊन धडकली असते, डायरेक्टली गाडीवर चढली असते. आणि साईडला जर गाडी ओढली असती तर समोरून बस आली, त्यामुळे मला काहीच करता नाही आलं. त्यामुळे मी हळूवार गाडी कंट्रोल केली. त्यामुळं गाडीला काही धक्का आणि काही पाठीमागून 2 व्हीलरचा काही धक्का लागला, परंतु कुठलेही काही कोणाला लागलं नाही. त्यामुळे आम्ही खुश होतो. तर जी बॉडी निघली होती ती तारेने बांधून आम्ही शेवगावपर्यंत गाडी तशी आणली, गॅरेजला लावली. गॅरेजला लावल्याच्यानंतर ते आम्हाला बॉडी फिटिंग करून दिली, परंतु आम्हाला ती हेडलाईट भेटली नाही. हेडलाईट जी फुटली आहे ती भेटली नाही आहे. तर आम्ही हेडलाईट तशी ठेवली, बाकी जे गाडी फायबर निघलं होतं ते फिटिंग केलं आणि त्याच्यानंतर आम्ही तिथून पुढं घरी आलो. तर मित्रांनो, आजचा दिवस खूप आमचा आगळा वेगळा गेला. माझी आणि अक्काची चप्पल पण चोरी गेलेली. अवघ्या 8 दिवस चप्पल खरेदी करून झाली ती माझी, आणि ती पण पैठणमध्ये आमची चोरी गेलेली, आकाची आणि माझी. मित्रांनो, रस्त्यावर चालत असताना केव्हा काय होईल खरंच काय भरोसा नाही. आपण कितीही जर डोळ्यात तेल घालून गाडी चालवली ना, तरी अचानक काहीही होऊ शकतं, काहीही. त्यामुळे होता येईल ती खूप गाडी आहे ना व्यवस्थितच चालायची.